नमस्कार। आज दिनांक 21 ऑक्टोबर 2025 वार मंगळवार। केडी चौधरी डाळेबियाड पुणे मधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। मी प्रथमतः शेतकरी बांधवांना आज लक्ष्मीपूजन आणि दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षा म्हणजेच उद्या पाडवा त्याच्याही शुभेच्छा देतो आणि बळीराजाला दररोज दिवाळी साजरी व्हावी अशा पद्धतीचा मार्केटमध्ये शेतीमालाला भाव मिळो हेच अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो। आज दिवाळीचा दिवस आहे आणि आपण छठ पूजेच्या हिशोबाने सांगितल्याप्रमाणे गोटीलाही रेट चांगले कडाडलेले आहेत। 80, 90, 100, 105, 107, 115 रुपये किलो पर्यंत सुद्धा आज गोटे गेली। जनरली 70, 75च्या वरच आज गोट्या गेल्या आणि ही परिस्थिती पाहता सद्यस्थितीचा एक अनुभव मला जाणवला की मी जे शेतकऱ्यांना सांगितलं होतं की 19 तारीख ते 23 तारीख पर्यंत जेवढा माल आला तेवढा आणा, पण 19 ते 22 पर्यंत मार्केट चालू आहे। उद्याही माल येतील, त्यालाही रेट चांगले मिळतील, परंतु गोटीला, कारण गोटी ही छठ पूजेसाठी आपण राखीव ठेवली होती आणि त्याचबरोबर चांगल्या मालाला सुद्धा चांगले रेट मिळतात। आज शेतकरी फसले होते, जागेवरती 120 रुपयाचा सौदा झालेला आज खऱ्या अर्थाने 160 रुपयापर्यंत त्यांना ऍव्हरेज मार्केटमध्ये मिळेल अशी परिस्थिती चांगल्या मालाची मला आज जाणवले आणि 70 रुपये किलोची वाढ आज खऱ्या अर्थाने इथं झालेली असताना मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की पावसाचं संकट, मार्केटचं संकट आणि या संकटामधून आपण कुठेतरी सावरायचं सोडून आपल्याला भयभीत केलं जातं आणि त्या भयभीत केल्याच्या नंतर आपण घाबरतो आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक दिलासा देणारं जर कोणतं व्यासपीठ असेल तर ते युट्यूब चॅनल आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधव याच्यावरती विश्वास ठेवतात आणि जे मार्केटला येतात त्यांचे पैसे बनतात आणि म्हणून मी सांगू इच्छितो की येणारा काळ आपल्यासाठी चांगला होत असताना आपण फसू नका। उद्याचा दिवस चालू आहे, परवा गुरुवारी बंद आहे, त्यानंतर शुक्रवारी परत चालू आहे आणि नाशिकचं मार्केट रेग्युलर चालू आहे, इंदापूरचं सुद्धा 2 दिवस बंद आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये पुढचा काळ सुद्धा 1-2 दिवस आपल्याला बंद चालूचा इफेक्ट सोडला तर येणारे प्रत्येक दिवस हे आपल्याला चांगले जातील एवढंच मी खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांना सांगत असताना शेतकऱ्यांनी आज मेहनतीने पिकवलेलं फळ हे मार्केटपर्यंत योग्य रेटमध्ये विकलं पाहिजे याची काळजी असताना आपण फसू नका एवढंच मी नम्र आवाहन माझ्या सर्वच युट्यूब चॅनल मध्ये सभासदांना मी देतो आणि महाराष्ट्रातील शेतकरी सर्व शेतकरी तमाम शेतकरी बांधवांना मनापासून पुन्हा एकदा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणारा प्रत्येक दिवस आपल्यासाठी चांगला जाऊ द्या अशीच मनोकामना मी परमेश्वर चरणी प्रार्थना करून करतो। धन्यवाद।